अपूर्वाईच्या मध्यांतरात मी स्वप्नात तुम्हा सर्वांचं मन स्वागत करते। आज या रंगसंध्येला आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत सुबल सरकार यांच्या पत्नी पौर्णिमाजी आणि मराठी चित्रपट सृष्टीला अनोख्या उंचीवर नेणाऱ्या सौ सुप्रियाताई पिळगावकर। नवरी मिळे नवऱ्याला, माझा पती करोडपती अशी ही बनवा बनवी, आयत्या घरात घरोबा अशा मराठी तर आवारा पागल दिवाना, एतबार, बरसात अशा हिंदी चित्रपटांमधून आपल्या समोर आलेल्या तूतू मेवेची बहू आणि ससुराल गेंदा फुलची बडीमा, तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुप्रियाताई आणि अपूर्वाई कुटुंबाच्याच माईंचं। मी सुप्रियाताईंना विनंती करते की सुबलदांच्या स्मरणार्थ माईंना स्मृतिचिन्ह द्यावं। अपूर्वाई प्रमुख वैभव गिरडे याला मी विनंती करते की त्याने सुप्रियाताईंना पुष्पगुच्छ आणि छोटीशी भेट द्यावी। आदरणीय सुबलदांच्या आठवणींना उजाळा देणारी चित्रफीत आपण थोड्याच वेळात पाहूया। मी माईंना आणि सुप्रियाताईंना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं। म्यूट कर ले। नृत्य दिग्दर्शक आदरणीय सुबल सरकार एक ओजस्वी व्यक्तिमत्व आणि साक्षात नृत्याविष्कार। 12 नोव्हेंबर 2011 रोजी आदरणीय सुबल सरकार अनंतात विलीन झाले आणि नटराजाची एक तेजारती थांबली। त्यांचा जीवनपट उलगडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न। सुबल सरकार म्हणजे अपूर्वाई परिवाराचे ज्येष्ठ। सुरुवातीच्या 4 अपूर्वाईंना ते नृत्य दिग्दर्शक म्हणून लाभले। त्यामुळे अपूर्वाईचं आणि त्यांचं हे नातं आठवणींच्या कल्लोळात पुन्हा एकदा जागं झालं। एक जिगरबाज मुलगा अंगावरच्या कपड्यानिशी बंगालहून ट्रेनने मुंबईत येतो। माहेश्वरी उद्यानाच्या रिकाम्या बाकावर अनेक रात्री घालवतो। फळं आणि अगरबत्त्या विकून पोट भरतो आणि एक दिवस नृत्यगुरू सचिन शंकर यांच्या सोबतीने त्याला स्वतःची ओळख मिळते आणि सुरू होतो नृत्याचा प्रवास, त्यांच्या आयुष्याचा प्रवास। सुमारे 700 मराठी आणि 150 हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन सुबलदांनी केलं आहे। पंडित गोपीकृष्ण, माधुरी दीक्षित, मिथुन चक्रवर्ती या आणि अशा अनेक दिग्गजांनी त्यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले। फक्त कला क्षेत्रातच नव्हे तर सामाजिकतेचं भान ठेवून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। नृत्यगुरू सचिन शंकर यांच्याबरोबरच शाहीर अमर शेख यांचाही सुबलदांच्या जीवनात महत्त्वाचं स्थान होतं। त्यानंतर शाहिरी पथकातलं लोकनृत्य आविष्काराचं जनकत्व त्यांच्याकडे आलं। भेदक डोळे, करारी भावमुद्रा, एकजिनसी स्वच्छ पांढरा पेहराव यामुळे त्यांची छाप पडायची। त्यांचा मराठी बाणा टिकवण्यात त्यांच्या अर्धांगी पौर्णिमाजी यांचा मोलाचा वाटा आहे। मुलगा सागर, मुलगी सौ किशुपाल, नातू सम्राट आणि आपले कार्तिक सर, सून सौ ज्योती यांच्याकडे सुबलदांनी हा नृत्य वारसा सुपूर्द केला आहे। सुबलदांच्या या स्मृतींना पुन्हा एकदा उजाळा देऊन संपूर्ण अपूर्वाई परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांच्या या नृत्याविष्काराला अपूर्वाईचा मानाचा मुजरा।
कुटुंबातल्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तीला गमावण्याचं दुःख आहेच, पण भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. तर वळूया अपूर्वाई आणि अपूर्वाईच्या 13 वर्षांच्या वाटचालीकडे. 1999 साली सुरू झालेली अपूर्वाई अखंड 13 वर्ष चालू आहे. गोसूवासियांसाठी गोसूवासियांकडून असलेली ही भेटच असते. अपूर्वाई केवळ एक कार्यक्रम नसून ते एक कुटुंब आहे. दरवर्षी नवे सदस्य येतात, त्याचबरोबर जुन्या सदस्यांचे अपूर्वाईशी संबंध घट्ट होत जातात. पाहूया ही अपूर्वाई बनते कशी आणि हे कुटुंब तयार कसं होतं. अपूर्वाई समिती तयार झाल्यानंतर वेध लागतात निवड फेऱ्यांचे. अपूर्वाईचे पोस्टर्स ठिकठिकाणी दिसायला लागतात. त्यातून निवडलेले कलाकार मग कामाला लागतात. रात्रंदिवस विचार असतो कथानकाचा. या कलाकारांमधून तयार होते रायटिंग कमिटी. हसत हसवत लिहिली जाते अपूर्वाईची स्क्रिप्ट आणि नाटकाचा सराव सुरू होतो. आपल्यासमोर वेगवेगळ्या पात्रांमधून येणाऱ्या या कलाकारांची थोडीशी ओळख करून घेऊया. भूषण बाजारे, कपिल जगताप आणि विराम टांगसाळे, निकिता इंगळे आणि अनुजा शिर्के, अनुजा म्हात्रे आणि सिद्धांत वैरागर, योगेश्वर चौधरी आणि अविनाश गिरी, शारंग कुलकर्णी आणि अक्षय कुलकर्णी, राजन तलेले आणि विजय कांबळे, अमित बाहेती, आशिष गावडे, निखिल शिंदे आणि आदित्य कोळी, प्राची शेळके, प्रणोती गायकवाड, प्रचिती गोखे आणि अमृता शिंदे, शैलेंद्र ठवरे आणि कल्याणी पाटील, तृप्ती पाटील आणि जयदीप काळे. नृत्य म्हणजे अपूर्वाईचं वैशिष्ट्य आहे. नृत्याचा थोडाही अनुभव नसलेल्या आणि पहिल्यांदा नाचणाऱ्या या नर्तकांना घडवण्याचं काम कार्तिक सर आणि टीम करतात. रात्रंदिवस त्यांच्याकडून नृत्याचा सराव करवून घेतला जातो. दिवसभर लेक्चर पोस्टिंगमध्ये असणारे हे अपूर्वाईकर अगदी पहाटेपर्यंत सराव करत असतात. तहान, भूक आणि सोबतच झोपही विसरावी लागते त्यांना. पण एवढ्या परिश्रमानंतर निद्रादेवीच्या अधीन होणं अपरिहार्य असतं ते असं. या झोपेवर उपाय असतो तो रात्रीचा चहा. सगळ्यांनी एकत्र बसून घेतलेला कटिंग हा कोणत्याही 5 स्टार हॉटेलातल्या चहापेक्षाही चांगला लागतो. बॅकस्टेज म्हणजे अपूर्वाईची खासियत. भक्कम शोची उभारणी केवळ भक्कम बॅकस्टेजवरच अवलंबून असते. हे पडद्यामागचे कलाकार म्हणजे अपूर्वाईचा कणा असतात. कुटुंबातल्या ज्येष्ठांवर ही जबाबदारी अनायसेच येते आणि ती व्यवस्थितपणे पार पाडतात. प्रॉपर्टीज तयार करण्यापासून म्युझिक सिस्टीम आणि आर्थिक बाजूही ते समर्थपणे सांभाळतात. अमर सर, परम सर आणि कार्तिक सर यांच्या अनेक चर्चासत्रानंतर परिपूर्णतेकडे वाटचाल होत असते. 2 महिन्यांच्या या अहोरात्र तयारीनंतर येतो शेवटचा दिवस. सगळ्यांना भरपूर सूचना मिळतात आणि त्यांचं मनोबल उंचावतात डायरेक्टर डॉक्टर अमर उदारे. KM ते टाटा असा त्यांचा यशस्वी प्रवास. मात्र अपूर्वाईच्या ओढीनं त्यांना परत यावंच लागलं. ही ओढ असते आपल्या परिवाराची, जागलेल्या रात्रींची, इथल्या हास्यकल्लोळांची, भर रात्रीच्या चहाची, मिलनच्या नाश्त्याची, या कुटुंबातल्या प्रत्येकाची आणि रसिक प्रेक्षकांची दाद मिळवण्याची. तुम्हा रसिक प्रेक्षकांना ही अपूर्वाईची अशीच ओढ लागावी आणि तुमचं प्रेम आणि विश्वास चिरंतन वाढतच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून वळूया उत्तरार्धाकडे. सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि KM रुग्णालय सविनय सादर करीत आहोत अपूर्वाई 2012 देवा तुला शोधू कुठं.